नांदेड शहरात येत्या 24 आणि 25 जानेवारी रोजी ऐतिहासिक आणि भव्य अशा हिंद दी चादर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मोदी ग्राउंड इथं होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण शहर सज्ज झालंय। देश विदेशातून सुमारे 10 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या भव्य कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। अशोक चव्हाण म्हणाले की हा कार्यक्रम सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश देणारा ठरणार आहे। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन, आरोग्य सुविधा आणि इतर सर्व आवश्यक व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आल्यात। दरम्यान या कार्यक्रमामुळे नांदेड शहराचे राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधलं जाणार असून व्यापार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे। एकूणच हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये उत्साहाचं वातावरण असून भाविक मोठ्या संख्येनं दाखल होण्यास सुरुवात झाली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। हिंद दी चादर हा अतिशय महत्वपूर्ण असा कार्यक्रम दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारीला नांदेडला होणार आहे। शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादुरजी साहेब त्यांच्या 350व्या शहीदी शताब्दी समारंभानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे। आणि त्यांचा ज्या परिस्थितीमध्ये 350 वर्षापूर्वी जी त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण करून सामाजिक समतेसाठी, समाजातल्या गरीब घटकांसाठी जे त्यांनी कार्य हातात घेतलं आणि त्यांच्यावर हमला होऊन त्यांची जे ते शहीद झाले त्यावेळेचा सगळा कालावधी आणि त्यांना मदत करणारे जेवढे आपले सगळे अनेक समाजातले जे सहकारी विशेष त्याच्यामध्ये जे आपण पाहत त्याच्यामध्ये लभाना आहेत, आपले शिकलीकर आहेत, वाल्मिकी आहेत, मोहियान आहेत, सिंधी आहेत, संत नामदेव वारकरी आहेत। या सगळ्या सामाजिक एकंदरीत आणि याच्या निमित्ताने मंजारा लबाना आहेत, त्या सगळ्यांनी त्याच्या वेळेस त्यांना साथ दिली होती त्यांच्या संघर्षामध्ये। अशा सगळ्या तो प्रसंगाला 350 वर्ष आता पूर्ण होत आहे। त्यानिमित्त नांदेडमध्ये अनेक महत्वपूर्ण नेते येणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा येणार आहेत, मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे फडणवीसजी, आपले आदित्यनाथ यूपीचे योगी आदित्य पण त्या ठिकाणी येणार आहेत। अन्य राज्याचे कदाचित मुख्यमंत्री, अनेक महत्वपूर्ण लोक 24 आणि 25 नांदेडला या समारंभासाठी येत आहेत। हा मोठा इव्हेंट आहे, अनेक सगळ्या धर्माचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि हा कार्यक्रम मोठा होईल। त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम मोठे आहेत, मार्गदर्शनी नेत्यांचा आहे, मागचा इतिहास सुद्धा त्यावेळेस सांगण्यात जाणार आहे आणि गुरुतागद्दीचा कार्यक्रम 2008 मध्ये झाला, त्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम होईल। आणि नांदेडमध्ये होणाऱ्या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्यावेळेचा कालावधी समजून घ्यावा, इतिहास समजून घ्यावा आणि आगामी पुढची वाटचाल सुद्धा आपण कशी केली पाहिजे, आपल्या गुरूंची आठवण लक्षात ठेवून आगामी काळ कसा आपण हे केला पाहिजे, त्या बाबतीमध्ये हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरला। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्यावर टीका करणाऱ्या नेत्यांना एक जागा निवडून आणा। आपण पाहिलं लोकांची पसंती ही व्यक्तिगत टीका टिप्पणीवर लोकांचा काही स्वारस्य नाही। लोकांचा जो कल आहे तो विकासाकरता आहे। मागच्या कालावधी लोकांनी मला खूप माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम मदत केली, भरपूर जागा तेव्हा निवडून आला आणि यावेळेस सुद्धा मी जरी भाजपामध्ये गेलो नंतर सुद्धा लोकांनी माझी साथ सोडली नाही, हा अतिशय महत्वाचा बाब आहे। आणि लोकांनी साथ मला दिली आणि आपण पाहाल नांदेडमध्ये 45 जागा आम्ही निवडून आणल्या आणि स्पष्ट बहुमत आम्ही प्राप्त केली। 50 जागा येतील असं तुमची अपेक्षा? अंदाज होता मला 4-5 जागा फार थोड्या मताने गेल्या, रिकाउंटिंग कदाचित झालं असतं, ते झालं नाही दुर्दैवाने, तर त्या तेही 4-5 जागा वाढल्या असत्या, पण ठीक आहे, निवडणुकीत हारजीत होत राहत। यश कुणाचं? पक्षाचं हे यश माझ्या पक्षाचं आहे, माझ्या केंद्रीय नेतृत्व मोदी साहेबांचं आहे, देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि त्याच्यामध्ये माझा खालीचा वाटा आहे। माध्यमातून वाढता दहशतवाद नांदेड शहरामध्ये वाढता दहशतवाद मोडून काढायची आमची सर्वांची भूमिका आहे। देशामध्ये गुन्हेगारी जास्त आहे, लोकांनी जाऊन निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत, SIT गठीत झालेली आहे, अनेक लोकांना मारहाण झालेली आहे, म्हणून माफिया देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे। तेव्हा सगळ्या गोष्टीला एकंदरीत कडक भूमिका घेऊन ही सगळी माफियाचा राज जो आहे ते मोडून काढायची भूमिका आमच्या पक्षाची राहणार आहे। मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आम्हाला साथ देते। राजकीय लोकांची सुद्धा याच्यात जागे बांधले, अधिकारी सुद्धा चौकशी नंतर सहज स्पष्ट कोण आहे, त्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार। महापालिकेच्या कामावर तुम्ही महापालिकेच्या कामामध्ये इम्प्रुव्हमेंटला सुधार करण्याचे भरपूर वाव आहे। जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांचं निश्चितच आम्ही प्रशंसा करू।
पण जे कामं करणार नाही किंवा ज्या तक्रारी आहेत त्याच्या कारवाई आम्ही करण्याची आमची भूमिका आहे. पाणी हा विकासाचा महत्त्वाचा मुद्दा असला तरी त्या नावाखाली स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येऊ नये असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रजनीश पोटे यांनी उपस्थित केलाय. पाणी वाटप, सिंचन आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पांबाबत राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्यानं स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचं त्यांनी सांगितलंय. 25 डिसेंबर 2025 रोजी हिवरखेड इथं झालेल्या निवडणूक सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या हक्काचं पाणी दुसऱ्या कोणालाही देऊ देणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मात्र या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचा आरोप पोटे यांनी केलाय. तेल्हारा तालुक्यातील वान धरण तसंच बाळापूर पाणी योजनेअंतर्गत वारी भैरवगड इथं पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचं काम सुरू असताना या प्रकल्पांबाबत संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊन अथवा खुली चर्चा करून भूमिका स्पष्ट केली नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान बाळापूर पाणी योजनेचा सुमारे 202 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प आणि त्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनबाबत स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. धरणात शिल्लक पाणी मर्यादित असताना इतक्या दूर पाणी नेण्यामागे नेमका उद्देश काय आणि यात कोणाचे हितसंबंध गुंतलेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची माहिती आपण राज्याचे मुख्य सचिव यांना लेखी स्वरूपात अवगत केली असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी. नमस्कार, मी अजय शिवाजी वानखळे, गड ग्रामपंचायत पिंपरखेड वारी भैरवगड येथील सदस्य. आदरणीय सरपंच साहेब, त्यानंतर गावातील सर्व युवा कार्यकर्ते, वारी पिंपरखेड येथील सर्व लोक आम्ही इथे जमा झाले असता दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी आम्ही इथं सर्व आलो. तर इथं आमच्या लक्षात आले की हे जे बांधकाम आहे जलशुद्धीकरण केंद्राचं ते अवैधरित्या बांधलेलं आहे. याची कोणतीही एनओसी घेतलेली नाही आहे ग्रामपंचायतकडून व कमीत कमी 50-60 फूट खोल गड्डे इथे खणलेले आहेत, तेही अवैधरित्या, जिथं जीविताची खूप मोठी हानी आहे. याला जबाबदार कोण आहे? एमजीपीने याची जबाबदारी. तेल्हारा तालुक्यात तळेगाव बाजार येथील सदन कास्तकार विलास खारोडे यांच्या बागेतील केळीची यशस्वीरित्या इराण देशात निर्यात करण्यात आले. ही निर्यात स्थानिक शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बाब ठरली. या निर्यात प्रक्रियेसाठी तेल्हारा तालुका कृषी अधिकारी बडवे, कृषी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त सचिन कोरडे यांच्यासह अनेकांचं मोलाचं सहकार्य लाभलं. योग्य मार्गदर्शन, आधुनिक शेती पद्धती आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे ही निर्यात शक्य झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं. परदेशी बाजारपेठेत तळेगाव परिसरातील केळीला मागणी निर्माण झाल्यानं भविष्यात इतर शेतकऱ्यांनाही निर्यातीच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास कृषी विभागानं व्यक्त केलाय. ही यशस्वी निर्यात परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी मार्गदर्शक ठरेल असं मत व्यक्त केलं जाते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी. मंगळूरपीर तालुक्यातील मसोला बुद्रुक इथं श्री नवनाथ महाराज संस्थान अंतर्गत श्री संत नवनाथ महाराजांचा धर्मनाथ बीज उत्सवाची मंगळवारी सांगता झाली. हा सोहळा दिनांक 11 जानेवारीपासून भक्तिभावात सुरू झाला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह तसंच संगीतमय श्री नवनाथ महाराज ग्रंथ भागवत ज्ञानयज्ञ कथा आयोजित करण्यात आली. या निमित्तानं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. हबप गोपालनाथ गुरु शांतीनाथजी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्री नवनाथ महाराजांच्या ग्रंथरूपी संपूर्ण 40 अध्यायांवरील संगीतमय भागवत कथेची सांगता झाली. मंगळवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत होम हवन पूजा आणि भागवत कथेची सांगता झाली. त्यानंतर सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. दुपारी 2 वाजता हबप गुरुभक्त महाराज देवीदास महाराज वानखेडे यांचं काल्याचं कीर्तन झालं. त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. मंगळूरपीर तालुक्यातील मसोला बुद्रुक इथं सुरू असलेल्या श्री नवनाथ महाराज बीज उत्सव आणि नवनाथ 40 अध्यायांवरील संगीतमय भागवत सप्ताह या धार्मिक सोहळ्याच्या निमित्तानं संक्रांत मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या संक्रांतीनिमित्त मसोला बुद्रुक येथील महिलांनी भागवत सप्ताहासाठी परिसरातून आलेल्या सर्व महिलांसाठी सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात तिळगुळ घ्या, गोडगोड बोला या परंपरेनुसार महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ दिला. कार्यक्रमादरम्यान महिलांनी उत्साहात उखाणे घेतले. तसंच भक्तिमय वातावरणात भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं.
मसोला बुद्रुक येथील गावकरी महिलांनी उपस्थित सर्व महिलांना कुंडी आणि त्यामध्ये तुळशीचं रोप असं वाण देऊन संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। संत बायजाबाई यात्रा दरवर्षी अकोला जिल्ह्यातील मुंडगाव इथं पौष अमावस्येच्या दिवशी आयोजित केली जाते। संत बायजाबाई यात्रा महोत्सव 19 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। संत बायजाबाई या शेगावचे महान संत गजानन महाराज यांच्या भक्त होत्या। या वार्षिक यात्रेला हजारो भाविक येतात। ही यात्रा मुंडगाव येथील संत बायजाबाई मंदिरात भरते। महाराष्ट्रामध्ये पाळल्या जाणाऱ्या पारंपरिक हिंदू चंद्र पंचांगानुसार संत बायजाबाई यात्रा दरवर्षी पौष महिन्यातील अमावस्येच्या दिवशी आयोजित केली जाते। त्याच अनुषंगानं संत बायजाबाई यात्रा महोत्सव पार पडला। यामध्ये हबप सुधीर महाराज खोलोकार यांच्या अमृतवाणीतून कथा वाचन पार पडलं। गावातून वाजत गाजत दिंड्या काढण्यात आल्या। यामध्ये नागरिकांनी महाप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घेतला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी। आलापल्लीवरून आष्टीकडे जात असताना दिना नदी पुलावरून कार खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झाल्याची घटना घडली। या अपघातात यादवराव कोलपाकवार यांचा मृत्यू झालाय तर अभिजित कोलपाकवार गंभीर जखमी झालेत। त्यांची आई तसंच 3 जण किरकोळ जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये एकूण 5 जण प्रवास करत होते। दिना नदी पुलावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट पुलावरून खाली कोसळली। अपघाताचा आवाज येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीनं मदत केली। विशेष म्हणजे या कारमधील प्रवासी नुकत्याच हत्या प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या रवींद्र तंगड पल्लीवार यांच्या अंत्यविधीसाठी आले होते आणि आज सकाळी ते आपल्या स्वगावी परत निघाले होते। मात्र प्रवासादरम्यान हा अपघात घडला। अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जखमींवर उपचार सुरू आहेत। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचं नेमकं कारण तपासलं जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी। बुलढाण्यात 37व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बुलढाणा अर्बनच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा बस स्थानक परिसरात भव्य जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। 1 ते 31 जानेवारी दरम्यान साजऱ्या होत असलेल्या या सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून रस्ते अपघातांच्या घटनांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। कार्यक्रमाची सुरुवात शहरातून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीनं झाली। त्यानंतर आयोजित सभेत जिल्हा मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियमांचं पालन करण्याची शपथ घेतली। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना राधेश्याम चांडक म्हणाले की रस्ते अपघातांमध्ये मृतकांमध्ये तरुणांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारत असताना इतर देशांप्रमाणे लायसन्स देण्याची शिस्तबद्ध आणि कठोर पद्धत स्वीकारणं गरजेचं आहे। यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लायसन्स देण्याची प्रथा अधिक कडक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन केलंय, काय आव्हान राहणार आहे? नमस्कार। 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बन पॉप्युलर सोसायटी यांनी संयुक्तपणे आज या ठिकाणी साजरा केला। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावर होणारे अपघात व त्यासाठी घेणारी काळजी यासाठी सगळ्यांना संदेश देण्यात आला। त्याबाबत पथनाट्य या ठिकाणी साजरा करण्यात आला। मुळात प्रश्न असा आहे की आम्ही सगळे लोक पाश्चात्य देशाची भोगवाती संस्कृती स्वराज्यात फार लवकर स्वीकारतो, पण पाश्चात्य देशामध्ये जी लायसन्स देण्याची प्रथा आहे तिचा स्वीकार आम्ही करत नाही। त्या ठिकाणी सहजासहजी लायसन्स मिळत नाही। आमच्या इथे सहज लायसन्स मिळते आणि त्यामुळे रोज वर्तमानपत्रात होणारे अपघात आपण वाचतो। आजही मी बघितले की आज 11 तरुण मुलं महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल आपल्या आणि कारच्या अपघातामध्ये गेलेले आहेत। याला जशी ती मुलं कारणीभूत आहेत तशी आम्ही सुद्धा प्रशासन त्याला तितकं जबाबदार आहे। कोणी तिबलशीर गाडी चालवते, हेल्मेट वापरत नाही, दारू पिऊन गाडी चालवतात, वेग मर्यादा नाही, त्यामुळे सगळे होतात। मी आपल्या सगळ्यांनाच आवाहन करेल की आपण सगळ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी कुठेतरी लायसन्स देण्याची प्रथा आहे ही कडक करावी आणि रस्त्यावर ते सिग्नल्स, वाहतूक नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावं आणि या बाबतीमध्ये जनजागृती हा एक म्हणजे हा एक कार्यक्रम होता। आपण सगळे या ठिकाणी आलात, धन्यवाद। भाईजी, जसं हायवेवर स्पीड लिमिटची ही व्यवस्था केली जाते, जर स्पीड लिमिटच्या वर गेलं तर त्याला दंड आकारण्यात येते। तर बुलढाणा शहरामध्ये किंवा जिल्ह्यात असे जे
स्पीड लिमिटची जागा आहे तिथेही असं काही करायला पाहिजे असं काही वाटतं? असं वाटते, पण हे राबवणारी यंत्रणा कुठे शासनाकडे? एवढे ट्रॅफिक पोलीस कुठे, एवढी पोलीस यंत्रणा कुठे? कसं काय शक्य आहे? लोकांनी स्वतः कायदे पाळले पाहिजे, मनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. शासन काय काय करणार आहे? ऑटोमॅटिक सिस्टम आहे, जर लिमिटच्या वर गेलं तर ऑटोमॅटिक त्याला दंड आकारण्यात येते. असं काही झालं तर मग लोकांना माहित पडेल की आणि मला नाही वाटत शक्य. एवढी मोठी यंत्रणा, एवढी मशिनरी शासन भरू शकेल मला वाटत नाही. इथे जे सिंग पाळले तरी पुष्कळ झालं. आरमोरी मार्गावर चुरमुरा गावाजवळ आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगात येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स वाहनानं एसटी बसला मागून जोरदार धडक दिल्यानं ट्रॅव्हल्समधील सुमारे 20 प्रवासी जखमी झालेत. गडचिरोलीहून आरमोरीकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस चुरमुरा गाव ओलांडल्यानंतर पहिल्या वळणाजवळ पोहोचली असता समोरून येणाऱ्या ट्रकनं ओव्हरटेक केल्यामुळे बस चालकानं सावधगिरी म्हणून बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली. याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बसला मागून धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना विविध प्रकारच्या दुखापती झाल्यात. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी एसटी बस चालक शत्रुघ्न मगरे यांच्या तक्रारीवरून ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. छत्रपती संभाजीनगर इथं राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शन आणि माध्यमातून राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रम कार्यशाळा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना विविध मोबाईलचे दुष्परिणाम या संदर्भात विविध चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आलं. नाटकाच्या माध्यमातून कृतीतून देखील जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी कार्यशाळा करता परिमंडळ अंतर्गत असलेल्या 4 जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण तसंच विविध सामाजिक समूहातील 10 ते 19 वर्ष वयोगटातील एकूण 96 मुलं उपस्थित होते. युनिसेफच्या सहकार्यानं राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रम राज्यस्तरीय कार्यशाळा 14 नोव्हेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली होती. त्याच धर्तीवर प्रत्येक परिमंडळ स्तरावर ही कार्यशाळा आयोजित केली जाते. आशा सेविकांनी देखील प्रतिनिधी स्वरूपात सहभाग घेऊन कार्यशाळेचं महत्त्व समजून घेतलं आणि मार्गदर्शन करण्यासाठी सहकार्य केलं. या प्रसंगी विविध विभागाचे तालुका, जिल्हा अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. नांदेड इथं फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व राहुल प्रधान यांची तर मुख्य संयोजकपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गावंडे यांची सर्वानुमते निवड झाली. नांदेड इथं आयोजित पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांनी ही माहिती दिली. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचाही निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार संविधानाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि कादंबरीकार डॉक्टर अनंत राऊत यांची कोषाध्यक्षपदी, नांदेड येथील सुप्रसिद्ध रंगकर्मी डॉक्टर विजयकुमार माहुरे यांची मुख्य समन्वयकपदी तर कवी तसंच माध्यम अभ्यासक डॉक्टर राजेंद्र गोणारकर यांची विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाच्या मुख्य निमंत्रकपदी निवड करण्यात आली. किशोर ढमाले यांनी ही माहिती दिली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं 20वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड शहरामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येत आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं 19 अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन झालेली आहेत. 1999 सालापासून ते आजपर्यंत या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आदरणीय दलित साहित्याचे सहसेनापती बाबूरावजी बागुल, डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर अजीज नदाब, वाहरू सोनवणे, आनंद पाटील, जयंत पवार, उर्मिलाताई पवार, कॉम्रेड तारा रेड्डी असे वेगवेगळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी, आंबेडकरी चळवळीशी, सत्यशोधक चळवळीशी संबंधित अशा प्रकारचे साहित्यिक हे या संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर एजाज अहमद, डॉक्टर अजगर वजाहत, डॉक्टर गौहर रजा, जयंत परमार, उमा चक्रवर्ती यांच्यासारखे मोठमोठे साहित्यिक विचारवंत हे महाराष्ट्राबाहेरनं आलेले आहेत. अगदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक साहित्य संमेलन आहे त्या मूल्यांच्या साहित्य संमेलनाच्या विरोधामध्ये समोरासमोर सुद्धा विद्रोही साहित्य संमेलन झालेली आहेत.
नाशिक असेल, वर्धा असेल, उदगीर असेल, त्यानंतर अंमळनेर असेल, या ठिकाणी समोरासमोर झालेल्या संमेलनांमध्ये ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मूल्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दारुण पराभव झालेला आहे. त्यांच्या मंडपातल्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या आहेत आणि हजारोंच्या संख्येनं विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये लोक सहभागी झालेले आहेत. शेकडोंच्या संख्येनं लेखक या ठिकाणी आलेले आहेत. पुस्तकं खरेदी करण्यासाठी आबालवृद्ध आलेले आहेत. विद्यार्थी, युवक याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सामील झालेले आहेत. असं हे साहित्य संमेलन हे आता नांदेड शहरामध्ये गुरु गोविंद सिंगांचे, सुफी परंपरेचे आणि नामांतर शहीदांची पार्श्वभूमी असणाऱ्या या नांदेड नगरीमध्ये होत आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी युवा नेते, पॅन्थर नेते राहुलजी प्रधान यांची निवड हे करण्यात आली आहे. याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. त्याचबरोबर मुख्य संयोजकपदी सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गावंडे यांची निवड करण्यात आलेली आहे. कोषाध्यक्षपदी संविधान विश्लेषक डॉक्टर अनंत राऊत सर, मुख्य समन्वयकपदी सुप्रसिद्ध रंगकर्मी डॉक्टर विजयकुमार माहुरे सर आणि त्याचबरोबर मुख्य निमंत्रकपदी डॉक्टर राहुल गुणारकर सर, जे माध्यम तज्ज्ञ आणि कवी म्हणून प्रसिद्ध, राजेंद्र गुणारकर सर हे जे माध्यम तज्ज्ञ आणि साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत, यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आम्ही आज डॉक्टर राजेंद्र गुणारकर सर, डॉक्टर अनंत राऊत सर, डॉक्टर विजयकुमार माहुरे सर यांच्याच बरोबर स्वागत अध्यक्षपदी निवड झालेले पॅन्थर नेते राहुलजी प्रधान आणि मुख्य संयोजकपदी निवड झालेले शिवाजीराव गावंडे सर यांचे अभिनंदन करत आहोत. आणि त्यांच्या निवडीच्या निमित्तानं नांदेड शहरामध्ये 20वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत आहोत. काय आवाहन करणार? जनतेनं या संमेलनामध्ये सहभागी व्हावं. एक तर हे संमेलन हे गौतम बुद्धांची जे प्रेरणा आहे त्या प्रेरणेतून आयोजित केलं जातं. देणाऱ्याला अहंकार वाटता कामा नये आणि घेणाऱ्याला न्यूनगंड वाटता कामा नये असं दान या संमेलनामध्ये स्वीकारलं जातं. या संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभरातून जवळजवळ 10,000 प्रेक्षक, श्रोते, रसिक येणार आहेत. तर यांच्या निमित्तानं जेवणासाठी, मंडपासाठी बराच खर्च आहे. तर मुठभर धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी अशा प्रकारची मोहीम आता शहरामध्ये आयोजित करण्यात येईल. त्याच्यामध्ये जनतेनं सहभागी व्हावं आणि आपलं योगदान द्यावं. संमेलनामध्ये सहकुटुंब सहभागी व्हावं. विद्यार्थ्यांना, लहान मुलांनाही घेऊन यावं, कारण बालमंच आहे, युवा मंच आहे, परिसंवाद आहे, नाटक आहे, एकांकिका आहे, रॅप आहे, गाणी आहेत. तर एक सांस्कृतिक उत्सव या ठिकाणी होणार आहे. तर आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात याच्यामध्ये तन मन धनानं सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं करत आहोत. सत्य की जय हो. जय भीम. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्ह्यानं आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्य आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नोव्हेंबर 2025च्या रँकिंगमध्ये वर्धा जिल्ह्यानं विभागात प्रथम तर राज्यात 4था क्रमांक पटकावलाय. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी लसीकरण मोहीम, गरोदर मातांची नोंदणी, संस्थात्मक प्रसूती, प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आधुनिकीकरण तसंच क्षयरोग, कुष्ठरोग आणि सिकल सेल निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात आले. अधिकारी कर्मचाऱ्यांना नियोजन, मार्गदर्शन, नियमित आढावा बैठका आणि क्षेत्रीय भेटीमुळे त्रुटी दूर करण्यात आल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले यांनी सांगितलं. नमस्कार. आपल्या वर्धामध्ये मी जेव्हा रुजू झालो तेव्हापासून आतापर्यंत बोलायचं म्हटलं तर आपलं जे रँकिंग होतं ते 27 वर होतं. 27 वरनं 23 आणि 11 आणि आता आपण 4थ्या क्रमांकावर पोहोचलेलो आहोत. तर याच्यामध्ये विशेष आम्हाला अशी तयारी करावी लागली की आम्ही आढावा सभा घेऊ लागलो यांची दर सोमवारी आमचे कोऑर्डिनेटर लोकांचा. आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातले जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या मिटिंगा घेऊ लागलो, व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू त्यांची मिटिंग घेऊ लागलो आणि या आढाव्याच्या माध्यमातून आम्ही इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये विविध प्रोग्राम, जसं आपला RCH प्रोग्राम आहे, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे TBचा प्रोग्राम येतो, त्याच्यानंतर आपल्याकडे
एनकॉस्टचा एक विषय येतो. त्याच्यानंतर अलग अलग जेवढे पण प्रोग्राम आहेत आपल्याकडे, सिकल सेलचा आहे, लेप्रोसीचा प्रोग्राम येतो. या सर्वांच्या निकष जे असतात तर ते 30 प्रोग्राम कन्सिडर होतात त्या रँकिंग करिता. आणि या 30 प्रोग्राम मध्ये 104 इंडिकेटर ते धरत असतात स्टेटवाले, आणि त्या अनुसरून ते रँकिंग देत असतात. तर आपला वर्धा जो आहे हा आपला विभागामध्ये प्रथम आलेला आहे या अनुसरून, आणि राज्यामध्ये आपण 4थ्या क्रमांकावर आहे. तर आम्ही प्रयत्न हाच करतोय की हा रँकिंग जो आहे हा आणखी सुधरेल आणि पुढे आपण पहिल्या क्रमांकावर जाऊ, याची आम्ही पूर्ण तयारी करतो. धन्यवाद. ही जी रँकिंग आहे याच्यामध्ये सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. आमचे RCH ऑफिसरपासनं आमचे ADHO आहेत, त्याच्यापासनं तर आमचे आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सहाय्यक आहेत, त्याच्यानंतर आमचे आरोग्य सेविका आहेत, आमच्या आशाताई आहेत, आमचे गटप्रवर्तक आहेत, आमचे कॉर्डिनेटर, विविध कॉर्डिनेटर आहेत जिल्ह्यातले. यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच हे शक्य होऊ शकलेलं आहे आणि त्यांनी पण पाठपुरावा चांगला केलेला आहे. आपण आपल्या जिल्ह्याची जी टीम आहे यांना सतत फील्डमध्ये पाठवत असतो. ते फील्डमध्ये जाऊन विविध कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे, नाही सुरू आहे, लसीकरण सुरू आहे, नाही सुरू आहे, पोर्टलला एंट्री झाली, नाही झालेली, हे सर्व तपासतात. आणि पोर्टलची एंट्री जी आहे ही वेळेवर करणं हे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी, आणि ती आपण करून घेतो आहे यांच्या माध्यमातून. आज पण आमची टीम 2 टीम फील्डमध्ये गेलेल्या आहेत आणि सरप्राईज व्हिजिट करतोय आम्ही. आणि आमचे तालुका आरोग्य अधिकारी जे आहेत आणि वैद्यकीय अधिकारी जे आहेत, काही जागेवर नवीन वैद्यकीय अधिकारी आले आहेत आपल्याकडे, परंतु ते पण आम्ही ट्रेन करतो आहे. त्यांना आल्यावर लगेच आम्ही त्यांना गाईड करतोय की या प्रकारे आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र चालतं आहे, म्हणून त्यांना पण फील्डला जायला आम्ही प्रवृत्त करतो आहे. कारण की 2 वैद्यकीय अधिकारी आहेत, तर एक वैद्यकीय अधिकारी आमचा फील्डला कंपल्सरी राहायला पाहिजे, आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि दुसरा जो राहील तो आपला OPD काढेल, असं आम्ही एक PHCला राहील असं आम्ही पूर्ण एक त्यांना आदेश दिलेले आहेत. तर या अनुसरून आमचे तालुका आरोग्य अधिकारी पण फील्डमध्ये जातात आणि मी सुद्धा फील्डमध्ये दर आठवड्याला व्हिजिट देत असतो. तर या अनुसरून सर्व मिळून सर्वांचा हा सहभागानेच हे यश मिळतंय आपल्याला. धन्यवाद. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाला तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.